तुमचं आपल्या पुन्हा आजच्या नवीन व्लॉगमध्ये. ठीक आहे, सकाळचे 7 वाजलेत आणि 7 वाजता मला काम पडले ते हे दुधाकडे लक्ष देणं. मला अजून पण थोडी झोप येते, पण मी झोपणार नाही कारण की आपल्याकडे अजून पण काम आहे. ते म्हणजे हे रोजच काम आहे. काय करायचं? अरे अरे अरे, वाचलो. वेळ 2 किलो नाही तर उत्तू गेलो असतं दूध. त्याला मी आता बंद करून जाणार आहे. ठीक आहे, जाऊन येईन आणि त्यानंतर बघू काय. आय होप आजचा दिवस आपला जरा चांगला जाईल. ठीक आहे, आपण देवाला पाय पडूया आणि प्रार्थना करूया. जय श्रीराम. बाहेरचं वातावरण हे जरा शिथिल आहे. हे आहे बाहेरचं वातावरण. तुझं आहे असं 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 दिस इज सांबार. चार्जिंग लावायचे का नाही? माझी कपडे धुवून झालेली आहेत आत्ता सगळी. तर मी कपडे धुवून घेतले. इथं बघा, हे आपले कपडे आहेत आणि बाहेर पण आहेत आपले कपडे धुवून झाले. आणि मला काय माहीत नाही, मला भूक लागली खूप जास्त. तर मी आता पटकन आंघोळ करून आवरून घेतो आणि आवरल्यानंतर आपल्याला जेवायचं. आता उन्हामध्ये फ्लॉवरची भाजी आणि आपल्या गरम गरम चपात्या, हे आपलं आजचं जेवण आहे. आता वाजलेत 5, 5:30 झाले, 6 वाजणार आहेत आणि मी आलतो 4 वाजता. मी तुम्हाला कामावरचं दाखवलं नाही कारण की काय नाही, मला दाखवून नाही वाटलं की काय दाखवणार ते 1, 2, 3, 4. तुम्ही आधीच्या ब्लॉगमध्ये पण बघितलं. मी 4 वाजता घरी आलो. घरी आल्या का नाही मी जेवल्यानंतर मी अर्धा तास झोपलो परत ना. आणि झोपून आत्ता उठलोय. मी आता मस्तपैकी तोंड धुणार आहे आणि आवडणं करायची. मला अभ्यासाला बसायचं आहे आणि आईला सुद्धा घ्यायला जायचं मला आत्ता. ते की आपला जो टाईम आहे तो पटापट चालला आहे. पण मी तुम्हाला एक गोष्ट समजावून टाकतो की माझा आजचा दिवस एवढा काही खास नव्हता म्हणून मी ती गोष्ट दाखवत नाही. आत्ताची जी खास गोष्ट आहे ती आहे की मी आईला घ्यायला चाललो आहे. ते पण घेतल्यानंतर मला तिच्या मैत्रिणीच्या घरी जायचं आहे, जिथे मी माझ्या जॉबबद्दल बोलणार आहे. सिक्युअर जॉब, मंथली पेमेंटवाली. तर मी चाललो आहे आणि काय नाही, मी चाललो आहे, फक्त एवढंच आहे, बाकी काय नाही. हां, तर इथं माझी एंट्री झाली आणि आई जी आहे ती वडापावने भाजीपाव घेणार आहे. तिथं आहे आई. तर माझ्या घरात माझं पदार्पण झालं कारण की मला कपडे बदलून घ्यायचे आहेत आणि द इंटरव्ह्यू ओकेजन मला तिथं जायचं. तर पटकन पहिला माझे कपडे बदलून घेतो, आपलं बरमोडा आणि हा टी-शर्ट. ठीक आहे, त्यानंतर मी तुम्हाला भेटतो. ठीक आहे, तर माझ्या मित्रांनो मी आता पूर्ण रेडी झालो, तयार झालो आहे. ठीक आहे, नवीन शर्ट, पॅन्ट आणि बेल्ट आणि थोडीशी पावडर चेहऱ्यावर झळकण्यासाठी एवढी घालून मी आता चाललो आहे तिथं भेटायला. तिथले काहीच थिंग्स मी तुम्हाला दाखवणार नाही, जसं मी प्रत्येक व्हिडिओमध्ये काय दाखवत नसतोय. तर आल्यानंतर आपण आईला भेटू आणि आपण खाणार आज भजी पाव. आणि मी वरतून मी काल सांगितलेलो की मी वजन कमी करणार आहे. माहीत नाही माझं काय होईल इन फ्युचरमध्ये. मी दिसवलं हाय. हां, तर मी आत्ता माझ्या घरात पोचलो आहे आणि आईला मी घेऊन आलो. आम्ही गेलो तिथं, बोललो, आपला इंटरव्ह्यू झाला, छोटासा इंटरव्ह्यू होता तो झाला, जरा बोलणं झालं, गप्पा गोष्टी झाले. मी व्हिडिओमध्ये नाही दाखवू शकत, मी कसं दाखवणार त्यांच्या घरातलं सगळं. मी आता मी आलो माझ्या घरात, तर तुम्ही माझ्या घरातलं बघा. आपल्याला कपडे घडी घालायचं, ज्यासाठी आई मला खूप जास्त आता ओरडणार आहे. मला अजून अभ्यास करायचा आहे, ज्यासाठी आई मला खूप जास्त ओरडणार आहे. मला भजी, हां, आपल्याला भजी पाव खायचं आहे, ज्यासाठी आई मला बिलकुल नाही ओरडणार आहे.
ठीक आहे. तर आई बाहेर आहे आता, ती फोनवर बोलायला ती येईल आत आल्यानंतर बघा तिचं. आली. तर मी तुम्हाला डायरेक्ट भेटतो आपल्या वडापाववाल्या सीनवर, ठीक आहे, भजीपाववाल्या सीनवर, ठीक आहे. तर चला आपण पहिला भजीपाव खाऊन घेऊ. तर इथं आहे आपला वडापाव, ठीक आहे. आज आपली वडापाव पार्टी होणार आहे. मी आता वडापाव काढलोय. वडापाव लय भारी आहे, उत्कृष्ट आहे ना. ठीक. आई आणि मी वडापाव खायलोय बघा. आई मिरची खात्या. आईला बिलकुल पण काय वाटत नाही, पण मला मिरची नको वाटते कधी कधी. म्हणजे मी कधी कधी खातो, असं तळले बिळलेले असते ना, मी जास्त मिरच्या खात नाही, मला तिखट लागतं. तर आता मला पण खूप झोप आल्या आणि आई बघा अंथरून घातलंय सगळं, ठीक आहे. आणि आई पण बसल्या निवांत, तिचं काम आवरलंय, पान खात बसल्या ती. तर आपला ब्लॉग इथंच समाप्त होतोय. मी तुम्हाला भेटतो उद्याच्या ब्लॉगमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, बाय बाय, ठीक आहे.